गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, जय शिवराय. सकाळचे 7 वाजलेत आणि प्रचितगड संवर्धन मोहीम क्रमांक 5ला सुरुवात झाली आहे. रात्री प्रवास सुरू झाला आहे मुंबईमधून. सकाळी आपण सावर्डेला थांबलेलो. सुखदेव मस्के सर आहेत ना, त्यांच्या इथे नाश्ता वगैरे करून आत्ता आलेलो आहे आपण शृंगारपूरमध्ये. इकडे शृंगारपूरची शाळा 7वीपर्यंतची शाळा आहे. समोरचा रस्ता गेला कातूड इकडे आणि या शाळेच्या बाजूनेच ही जी पाखाडी जाते त्या पाखाडीने आपण सरळ सरळ जाऊ शकतो प्रचितगड किल्ल्याकडे. तर आज इकडे सगळे मित्रमंडळी आले. इकडे संदेश आहे, इकडे प्रथमेश, या बाजूला मित्र नाव तेज, इकडे प्रमोद भाऊ आणि हा इकडे निखिल भाऊ. तर निखिलचं स्वप्न होतं प्रचितगडावर जायचं आहे, तर आता ते स्वप्न पूर्ण करायचं आहे. स्वप्न करताना काही डिफिकल्टी आलं तर आम्ही आहोत, तर जाऊया. थेट आपल्याला सरळ 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 जायचं आहे किल्ल्याच्या दिशेने. चला. आणि इकडे संगमरत्न फाउंडेशनचे करतात आता अल्पेश भाऊ. तर चला, मोहीम क्रमांक 5ला खास सुरुवात झाली सकाळी सकाळी. आज मला वाटतं लवकर निघालो आहे आपण, नाही तर 5ची मोहीम झालेल्या तर मला वाटतं 8 वाजता आमचा होता, आज 7 वाजता निघालेला आहे. प्रचितगड ट्रेकच्या व्हिडिओज आपल्या चॅनलवरती खूप आहेत, म्हणजे एखादा नवखा माणूस पण माझी व्हिडिओ बघून जाऊ शकतो. आणि रस्त्याला आता वाटेवर आहेत ना रिबिन्स आहेत, दिशादर्शक आहेत. त्याच्यानंतर जिथे गरज आहे तिथे दोरखंड लावलेले आहेत. आज पण थोडे आणले आहेत, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी वाटत आहेत किंवा इथे गरजेचे आहेत त्या ठिकाणी आपण ते लावतो आहे. आणि नेहमी सांगत असतो 3 पॅच आहेत. हा पहिला जो पॅच आहे त्याच्यामध्ये अर्धी वाट आहे ती आडवी आहे आणि नदी आपण जेव्हा सोडतो त्या नदीपासूनची पुढची वाट मग चढणीची चालू होती आणि मग पठार येतं. तर मग हा पहिला पॅच. दुसरा पॅच एक जंगलाचा आहे आणि तिसरा पॅच आहे तो शिड्यांचा. असे 3 पॅच आहेत. त्याच्यामध्ये हळूहळू थोडासा खडतर प्रवास चालू होतो. पहिला ओके, दुसरा त्याच्यावर थोडासा डिफिकल्ट आणि तिसरा थोडा जास्त डिफिकल्ट आहे. पण आता सगळं दोरखंड वगैरे लावल्यामुळं चढायला वगैरे व्यवस्थित आहे. निखिलकडून अनुभव घेऊया शेवटी. आज निखिल पण आला आहे खास. आज ॲक्च्युली श्रमदान करणारी पण संख्या पण वाढली आपली. तर नेक्स्ट मोहिमेला पण जर व्हिडिओ आज बघताय तर नेक्स्ट मोहीम आपली लागेल त्याचं अपडेट आपल्या इंस्टावरती, FBवरती सगळ्या ठिकाणी असतो. तर कॉल करून तुम्ही जॉईन होऊ शकताय. साधारण आहे ना 7:10 ट्रेक सुरू झाला आहे आणि हा आडवा पॅच आहे. आडवा पॅच आपला झाला आहे आणि इथे पहिला पॅचमधला अर्धा पॅच फर्स्ट स्टॉप. आराम करत आहे सर्वजण. होय, सगळ्यांना घेऊन यायला लागतंय ना, गेल्या वर्षीचं काहीतरी. हो. चला, आता निखिलला जरा मोकळा गेला आहे, कारण निखिलला ॲक्च्युली बऱ्यापैकी सवय नाही अजून अशी डोंगरात चालायची. तर आडव्या पॅचला त्याला बॅग दिली होती, तर आपण घेतले. आता पहिल्या पॅचमधली दुसरी स्टेज थोडीशी चढण आता चालू झाली. नदीचा पॅच आपण सोडला आहे. सकाळी 7:10 निघालो आहे आपण. म्हणजे वजन असल्यामुळं साधारण आपल्याला 3.5 तास वगैरे लागतात. अदरवाईज वजन नसेल तर आम्ही 2 तासामध्ये पोचू शकतो, 2 सव्वा 2. आठ वाजून 20 मिनटं झाली. 1 तास 10 मिनटं लागली आपल्याला पहिला पॅच करायला. ठीक आहे, त्यामानाने चांगलं आलो. समोर दिसतंय का तो महादरवाजा. तर आपल्याला अजून 2 पॅच कवर करायचे आहेत. चला, आज तरी आहे ना उन्हाच्या अगोदर जाऊ आपण. कांदे आहेत पुढे तुम्ही. आणि 1 तास 10 मिनटं तिथे आलो आहे, म्हणजे वरती अजून 2.5 तास वगैरे लागतील. हां, तर आराम करतो बागे. हां, इकडे पोहे झाले ना. हां, माझं पोहे झाले तर हरकत नाही, पण आपल्याला जायचं आहे आरामात. एक प्लेट भरून आणायला पाहिजे होती खिशातून. पोहे तुम्ही आणलेत नाही. पोहे आहेत का पोहे?
चला आला पहिलं उगा धावलेलं जोश मध्ये जोश स्टार्टिंगला लय जोश दिसला रे. गरम व्हायला लागलं ना. सगळे शेवटी राहिलेले अध्यक्ष उपाध्यक्ष. काय चांगलं असतं? आवळा चांगला असतो. चगलं जाय चांगला. आवळा चांगला. झाडं भरपूर आहेत. करवंद काय लॉलीपॉप आहे पुण्यातला लॉलीपॉप. हे लॉलीपॉप वगैरे पेक्षा आहेत ना आवळा, त्याच्यानंतर मनुका, निंबू पण ठीक आहे. चिंच पण चांगलं. चिंच असं थोडंसं आंबटसर असतात ना त्या गोष्टी चांगल्या. माझ्या वाटणीच्या इकडं आणत जावा. यानं भरपूर आणला नाही, ह्याला सांगितलं चुकी केली. हां घेतला लॉलीपॉप. याने पूर्ण बॅग भरून सगळं आणला नाही. हां आणि बॅग घ्यायला बघत नाही. बॅग भरून काय आणलंय? मनुका, ड्रायफ्रुट्स आणि अरे काय त्या दादावाले पॅकेट आहे ते एवढंच दिसतात ते पण चमाले असतील. पाण्याच्या बॉटल घे ना, ते 4 बॉटल आहेत. नाही पाणी पाहिजे, मजाक म्हणून सोडून द्या, पण वर जाईपर्यंत आहे ना पाणी लागतं. हां वर जाईपर्यंत तिथे 3 लिटर पाहिजे पाणी. हां 3 लिटर पाणी घेऊन यायचं. 3 लिटर पाणी ह्यानं तसं बरोबर आणला नाही. माझे 2 बॉटल परत 5 बॉटल आमच्याकडे आहेत. तरी पण मी लेमन आईस आणणार होतो ती पण विसरलो घरी राहिली. हां बरं झालं. चला 8:50 झालेत. साधारण अर्धा तास बसलेलं, म्हणजे ॲक्च्युली सर्वजणच बसलेले ना, मग पुढे पण ट्रॅफिकच होतं. त्यापेक्षा मग आम्ही आता ही शेवटची बॅच तर चाललेलं आहे निवांत. हे साधारण आता 1.5 तास झाला ट्रेकला. पुढे दुसरा पॅच आता चालू केलेला आहे. दुसरा पॅच सुरुवात आहे आडव्यान. तर निखिलने बॅग घेतलं आहे परत. झाडं वगैरे बरीच आहे तिकडे. फुलं बघा जी मस्त आहेत. आणि इकडे कुंफळ, तोरणीन पण आहे रे. हे लागेल तोरणीन. हे तोरणाचं झाड. मार्च एप्रिलला ही तोरणं लागतात. तोरण भेटली पण त्याला फळं आता लागतील ना. कण्हेरी भेटली पाहिजेत. कुंफळाचे झाड बरीच आहेत. आता ॲक्च्युली जंगलात मिळणारी फळं म्हणजे कण्हेरी. कण्हेरीचं झाड काही या पट्ट्याला काही दिसत नाही. ब्लॅक कलरची फळं असतात. आणि हा मान्या म्हणजे बांबूचा प्रकार. भरीव असतो एकदम. ए मल्हार उदा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, महादेव. जंगलात चालताना झाडांकडे पण लक्ष द्यायचं, नंतर असे काटे पटकन लागतात. तर हात जेव्हा आपण पकडतोय तर कोणतं झाड आहे काय आहे ते बघूनच पकडायचं. ॲरो आहेत बघा, हे पहिले ॲरो आहेत जुनेवाले. आता दिशादर्शक फळक आहेत मध्ये आणि रिबिन्स बांधलेले आहेत. हा इकडे कढीपत्ता दिसतोय का. आणि ही सगळी आहेत ती. हा कढीपत्ता काढला आहे. एवढे आवळे लागलेले असते तर आवळे किती खायला मिळाले असते. हे पावसाच्या अगोदर दिशादर्शक लावलेत, अजून चांगले आहेत. यावर्षी परत लावावे लागतील असं वाटतंय आता. हा इकडे बघताय हा रानटी भेंडा. ह्याचीसुद्धा भाजी करतात. आता काय माणसांना सगळं मिळतं म्हणून रानटी भेंडा जास्त कोण आणत नाही. तर ह्याची भाजीसुद्धा छान होते. भरपूर आहेत रानटी भेंड्याची झाडं बरीच आहेत. आणि ह्या कडे हे ना आपल्या कपड्यांना चिपकतात. या बाजूला समोर बघा आता ऊन यायला लागलं आहे. 9:05 झालेत. ऊन आता कसं आहे हळूहळू या पट्ट्याला येईल. पण आपण आता कसं आहे प्रचितगडच्या बरोबर या पलीकडे आहे ना, त्यामुळे आपल्याला ऊन जास्त लागणार नाही. भरीव आहे ते सगळे, ते भरीव. हा रोप आहे ना आज बांधला आहे. हा बघा असा रोप बांधल्याने फरक पडतो. चला घोरपड वर गेली बांधला. चला दुसरा पॅच पण झाला आहे फायनली. आणि वाजलेत किती बघा 9:35.
म्हणजे आपण 40 मिनटामध्ये वगैरे आलो आहे साधारण, 40 नाही 50 मिनटामध्ये आलो. तर आता टोटल आपला प्रवास झाला आहे 7 वाजून 10 मिनटं, 8 वाजून 10 मिनटं आणि 9 वाजून 10 मिनटं. 2.5 तास लागलेत आपल्याला 2 पॅचला. पुढे आपल्याला 1-1.5 तास पकडून जायचं आहे. हा पॅच पण भरपूर लवकर. हा पटकन केला, ब्रेक नाही ना, एकच ब्रेक 5 मिनटाचा झाला. तर आता हे सगळं पेरूचं मिश्रण काय काय होतं, ज्यूस लोक कंटाळली. आता पेरूच कुठून तरी काढली नाही डायरेक्ट. हे बघा अशी फळं वगैरे आणायची, चांगलं असतात प्रवासात. संदेश नाही आणलेत पेरू. बाय द वे पहिल्यांदाच आलाय प्रथमेश आणि निखिल तिकडे पहिल्यांदाच आहे. मी पण पहिल्यांदाच आहे, हा पण पहिल्यांदाच आहे. अनुभव कसा आहे? एक नंबर आहे ना. अजूनपर्यंतचा अनुभव खासच होता. आता पुढचा शेवटचा जो पॅच आहे ना, त्याचा अनुभव म्हणजे आयुष्यात तुमच्या लक्षात राहील असा. हो पमा गेला पुढे. शेवटचा पॅच 10 मिनटं बाकी आहेत. सगळे गेले. हीच शेवटची बॅच आहे. कोण? हो काय? ओंकार सुर्वे नाव. ओमकार सुर्वे. ओके ग्रेट. अजून 2 जण घेऊन येतो. होय ना. आला नाही. असे ॲड करत जावा एक. ॲक्च्युली जो लास्टचा पॅच आहे ना, तिथे सावकाशच एकदम जावं लागतं. कारण एकदम खडी चढ आहे नाही. 90 डिग्री म्हटलं तर हरकत नाही. आणि पहिलं तर खूप प्रॉब्लेम व्हायचे, पण आता ह्याच्या रस्त्या आहेत, त्या रस्त्याच्या सहाय्याने आरामात जाता येतं वरती. पण वाटा घसरंड आहे त्या बघा. सावकाश. रशी पकड राईट साईडवाली. रात्री मंडळी मुंबईतून, पुण्यातून किंवा बऱ्याच पट्ट्यातून, सांगलीतून वगैरे सगळेजण येतात. सकाळी शृंगापूरला सगळे एकत्र भेटतात. त्याच्यानंतर साधारण एवढं 15-20 किलो तरी मिनिमम वजन असतं. तशा बॅग घेऊन वर चढायचं आणि त्याच्यानंतर वर गेल्यानंतर 4-4.5 तास तरी पकडा चालत वर जायचं आणि गड किल्ले संवर्धन करायचं. प्रचितगड संवर्धन मोहीम म्हणजे ॲक्च्युली प्रचितगडचा ट्रेक करणंच म्हणजे एक कठीण श्रेणीमधला मानला जातो. आणि या ठिकाणी येऊन संवर्धन करणं म्हणजे त्याच्याहून मोठं काम. तर तरीसुद्धा सर्वांचं प्रेम आहे, पाठिंबा आहे आणि दरवेळेस आपला जो आकडा आहे तो वाढत चालला आहे. आज पण साधारण 60च्या आसपास सर्वजण आहेत. तर नेक्स्ट मोहिमा ज्या होतील त्याच्यात तुमचा पण कधी हातभार लागला बरं होईल. नेहमीच कष्टाचं जर जमत नसेल, तुम्हाला यायला जमत नसेल, तर बाकीच्या गोष्टीमध्ये सहभाग जसा होईल तसं घेत चला. एखाद्या गोष्टी आधी मदत करता आली तर करत चला. तर इकडे पहिली सीडी लागली, छोटीशी सीडी आहे पहिली. लगेचच ही दुसरी सीडी आहे. छोटे सीडी आहेत स्टार्टिंगला, मग मोठ्या होत जातात. इकडे ही लगेचच 3 नंबरची सीडी छोटीशी. या रस्त्यांमुळं काय फरक पडला आहे ना, तो इथं जेव्हा तुम्ही याल तेव्हाच समजेल. चला 4थी सीडी लागले. हळूहळू वर व्हायचं आहे. कसं आहे ह्या ठिकाणी घाई करून पण चालत नाही. उतरताना पण चढताना पण एक जाईल तेवढं बरं आहे. खाली आता सगळेजण आले, फक्त 2 जण बॅलन्स आहेत. ते सोबत येतील, आरामात येत आहेत ते. तर आता बाकीच्यांना घेऊन आम्ही आता वर चाललो आहे. छोटीशी परत 5वी सीडी. ह्या सीड्या अशा ठिकाणी ठेवल्यात ना जिथे खूप अशी घसरंडी वाट आहे. त्यामुळे या सीड्याने खूप फायदा झाला आणि वर्षानुवर्ष आता ते माती तुरतात चांगल्या. चला 6वी सीडी आलेली आहे. 6व्या सीडीवरती पोचलेलो आहे. नको, निखिलचा प्रयत्न चांगला आहे मात्र पहिल्या स्ट्रेकला. 1-1 चला 1-1. एका सीडीवर एका वेळेस एकच जावा. उभी शिडी आहे, अशी पकडूनच जावा. ही 6वी सीडी, त्याच्यावरती लगेच 7वी सीडी आहे. आज नवीन आल्यापैकी 1-2 जण मला म्हणाले की दादा 20-25 मिनटाची व्हिडिओ असते, आम्हाला जवळ वाटलं. तर माझी व्हिडिओ जर पूर्ण बघितलीत ना तर टायमिंग वाईज असते. आज पण आपण 7 वाजून 10 मिनटांनी निघालो आहे आणि मी सांगतो आहे खालच्या 2 पॅचला 2.5 तास लागले. तर वरती बघ किती लागतो आहे. चला, एवढा सोपा नाही मंडळी, पण कठीण पण नाही आहे. प्रचितगड जर तुमच्या मनात असेल, मन धीट असेल, तर प्रचितगड तुम्ही करू शकताय. आता तर रस्सी वगैरे बांधल्यामुळे तर करूच शकताय. फक्त थोडी काळजी घ्यायची, आरामात करायचं, घाई करायची नाही, गडबड करायची नाही आणि सर्वांसोबत राहायचं. एकटा प्रवास करू नका. हलते म्हणजे लांब लचक आहे. निखिल गेलाय, तर आता आपण जाऊया.
ॲक्च्युली या सिड्यांपासून कसं आहे एकट्यानेच गेलेलं बरं नेहमी. बऱ्याच वेळा सांगत असतो मी, कारण सिड्या कशा आहेत अशा आदंतरीच ठेवलेल्या आहेत, त्यांना असा मोठा सपोर्ट नाही आहे आणि पूर्ण हलतात. एकटा जरी असलो ना तरी हलतात त्या, त्यामुळे मग त्याच्यावरून जाताना सावकाश जायचं. 6वी आणि 7वी सीडीनंतर इकडे एक 8वी सीडी लागते छोटीशी. तिसऱ्या पॅचमधला जो सीड्यांचा पॅच होता ना तो झाला आहे. 8 सीड्यांचा पॅच आहे तो, म्हणजे खडी चढण आहे एकदम. ती चढण एकदा तुम्ही क्रॉस केलीत की मग आडवा पॅच लागतो. त्याच्यानंतर पुढचा एक चढणीचा पॅच आहे, तो थोडासा रिस्की आहे. बाकी मग गडावरती तुम्ही पोचताय. तो पॅच केल्यानंतर आपल्याला मोठी सीडी लागते जी महादरवाजाच्या एकदम जवळच आहे. आणि हे जो आडवा पॅच आहे ना तो पण कसा माहिती आहे का, एकदम कटोकट आहे, डायरेक्ट घसरंडी आहे. कारव्यांचं जंगल आहे थोडंसं, म्हणून वाटतं की काय नाही, पण तो बुरुज वरचा बुरुज आहे तो या पट्ट्याचा, त्याच्या पुढं महादरवाजा आहे. चला आडवा पॅच चालतो आहे पण मगापासून एक 10-15 मिनटं जातात. निवांत चाललो आहे, कारण नवखे लोक आहेत आपल्यासोबत आणि आरामात चाललो आहे. बाकीचे सगळेजण बऱ्यापैकी गेले असतील. आणि हा जो बघताय ना, ॲक्च्युली हे कडे दरवर्षी ढासळतात पावसामध्ये. हे बघा या मोठ्या दगड्या कशा खाली आल्यात. तर आता पुढे जाऊन आपल्याला एक पॅच आहे तो करायचा, मग महादरवाजा लागेल. मग पोचलो आपण गडावर परत एकदा. ही बघा वाट कशी आहे, त्यामुळे इकडे कधी येत आहे कुठल्याही ठिकाणी पायाखाली लक्ष असावं. चला फायनली ते एका पॅचवर आलो ज्या ठिकाणी तुम्हाला आजूबाजूला झाडं वगैरे नाही आहेत. कातळातून डायरेक्ट असं वर चढायचं आहे, पण आता रस्सी असल्यामुळं त्रास एवढा नाही आहे. रस्सीवर जोर नको देऊ निखिल, खाली हात पकड. हां रस्सी जस्ट म्हणजे सपोर्ट लागे आणि वरती हात देत चल. ॲक्च्युली हाताचा थोडासा सपोर्ट घेतला ना तर रस्सीची गरज नाही, हाताचा हवा असा सपोर्ट घ्यायचा जरा आणि वरच्या बाजूला जोर द्यायचा स्वतःचा. ओके. असा मोठा काय असा टास्क नाही आहे, फक्त काय होतं मनात आहे ना तुमच्या भीती नाही आली पाहिजे. भीती आली तर प्रॉब्लेम आहे, कारण कसं खाली असं आहे बघा डायरेक्ट. उतरताना थोडासा बऱ्याच जणांना त्रास होतो, कारण उतरताना आपल्या डायरेक्ट ही खाई दिसते. पण आता रस्सी वगैरे व्यवस्थित आहे, त्यामुळे कधी गडावर येत आहे मोहिमाला येत आहे तर निवांत या, काय घाबरायची गरज नाही. सोबतीला आम्ही असतोच. आज पण आहे ना सर्वजण आता गेले वरती, मग कसं असतं कोणी ना कोणी पाठी थांबतं. तर आज मी थांबलो आहे कारण निखिल पण आला आहे ना, तर निखिलच्या सोबतीन मग निवांत थांबलं. नाही तर मग कोणीतरी अल्पेश अतुल कोणीतरी थांबलेलं असतं. जो शेवटचा असतो त्याला वरती नेईपर्यंत कोणतरी एक माणूस असतो सोबतीला. चला फायनली आपण गडावर पोचलो आहे. नेरदवाडीतून आलो असतो तर आपण इकडून येतो असे समोरचा तो डोंगर म्हणजे चांदोली अभयारण्य, आणि इकडे जीवात जीव येतो सगळ्यांचा तो म्हणजे ही सीडीचा पॅच आहे. तर अशी कामं काय कामं झालेत चांगली. तर अशाच प्रकारे जर किल्ल्याचं थोडं अजून काही डागडुजी करण्याचा प्रयत्न जर झालाच तर बरं होईल. चला फायनली सीडीवर आलेला आहे. आता महादरवाजातून एंट्री घेऊया आणि काही भैरवानीचं दर्शन घेऊया. चला मंडळी फायनली महादरवाजापाशी आलो आहे. एवढं सगळी चढण केल्यानंतर आपण जेव्हा वर येतो ना तेव्हा भारावतो एकदम. आणि ही कामं जेव्हा आपणच केलेत संवर्धन मोहिमेमध्ये ते पाहून तर अजूनच भारी वाटतं. चला महादरवाजातून आतमध्ये आलो आहे. आल्यावरती समोरच इकडे पाण्याचा टाका आहे आणि या बाजूला इकडे बुरुजाचं काम सुरू आहे आणि या बाजूला हा बुरुज. तर बुरुजाचं काम या लगभग झालं आहे. इथलं आपला हा क्लिअर करायचा आहे, या मोहिमेमध्ये करून टाकू म्हणजे हा एक बुरुज पूर्ण क्लिअर होईल. समोर चांदोली अभयारण्य. ॲक्च्युली हे जे डोंगर असतात ना ते हवा रोखण्याची कामं करतात. हां चला फायनली आपण मंदिर परिसरात आलो.
शस्त्रपूजन चालू आहे. हा हे त्यातलं घे. गुलाल आम्ही घेऊन आलोय तर शस्त्रपूजा झालंय. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सळगी देणे, कैसी असे. जय माते भैरी भवानी. आज या संगमरत्न फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अजान बालके तुझ्या या गडाची सेवा करण्यासाठी आलेलो आहोत. गेले वर्षभर अविरतपणे आम्ही या तुझ्या गडाची सेवा करत आहोत. आमचं हे कार्य निर्विघ्नपणे असंच पार पडत राहो आणि आम्हाला तुझ्या या गडाची सेवा करण्याचं बळ मिळत राहो आणि तुझी कृपा अखंड आमच्यावरती राहो. जय भवानी. जय भवानी. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला मंदिर परिसरात देवीला गारानं झालं, शस्त्रांची पूजा झाली. आता गटांमध्ये सगळे विभागणी झालेली आहे. तर आता प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी काम करायला जाईल. बुर्जाच्या इकडे काम चालू आहे, मंदिराच्या इथलं काम चालू आहे आणि जेवणाची टीम अशी 4-5 ग्रुपमध्ये सगळी कामं सुरू आहेत. तर आता खाली जरा टाक्याकडे जाऊया, टाकी वगैरे बघूया. मंदिराच्या इथून खाली जाताना इकडे पाण्याची टाकी आहेत. म्हणजे 7 दरवाजे असणारे टाका आहे, मोठंच्या मोठं एकमेकांना कनेक्टेड. समोर रौद्र रूप सह्याद्रीचं. चला इकडे पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत, कनेक्टेड टाका आहे 7 दरवाजेवालं. आता वरती जेवणाचं वगैरे पाणी येतं तिकडे. तळ एकदम दिसतंय बघा, एकदम क्लीन पाणी. थोडंसं पुढे गेलेलो आणि लाकडं वगैरे घेऊन आलो आहे. तर दुपार झाले आहे ऑलरेडी. आजच्या दिवसाच्या कामाची सुरुवात तर झाली आहे. तर हा ओव्हरऑल ट्रेकचा व्हिडिओ तरी आता थांबूया. आज दिवसभरात जे काही काम होईल ते तुमच्यापर्यंत नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न राहील, पण तात्पुरत्या स्वरूपात थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.